मारुती चितमपल्ली लिखित रानवाटा हे पुस्तक वाचण्यात आलं. मारुती चितमपल्ली हा अवलिया, निसर्गावर भरभरून प्रेम करणारा, जिथं जाईल तिथं या माणसानं निसर्गाचं निरीक्षण केलं, निसर्ग भरभरून पाहिला, निसर्गातील प्राणी, पक्षी, जीवजंतू, कीटक या सर्वांसोबत हा माणूस बोलला. या सर्वांचं निरीक्षण या माणसाने केलं. अरण्य ऋषी असं ज्या माणसाचं वर्णन केलं जातं, तो माणूस खरोखरच मराठी साहित्यातला एक अग्रगण्य लेखक होऊन गेला. त्या माणसानं लिहिलेली पुस्तकं मला खूप आवडतात. त्यांच्या साहित्यावर मी भरभरून प्रेम करतो. पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा मी पुस्तकाच्या सहवासामध्ये जातो, पुस्तकं चाळायला लागतो, पुस्तकं शोधायला लागतो, तेव्हा तेव्हा मला त्यांची पुस्तकं सापडतात. आणि नेमकं निसर्गाचं निरीक्षण कशा माध्यमातून करावं, कशा पद्धतीनं आपण निसर्गामध्ये गेलं पाहिजे, काय तयारी केली पाहिजे, कशाचा अभ्यास केला पाहिजे, याचं सूक्ष्म चिंतन मारुती चितमपल्ली यांनी आपल्या पुस्तकामध्ये करून ठेवलेलं आहे. त्यांनी निळावंती, जंगलाची दुनिया, रानवाटा असे अनेक पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. त्यांची ग्रंथसंपदा म्हणजे आपल्याला निसर्गाच्या सहवासामध्ये घेऊन जाते. फक्त निसर्गाच्या सहवासातच घेऊन जात नाही, तर निसर्गामध्ये जी काही असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याचं बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि निसर्गासोबत एक तादात्म्य जे पावणं म्हणतो, एकरूप जे होणं म्हणतो, तर ती एकरूपता आपल्याला या मारुती चितमपल्लीच्या पुस्तकामधून आपल्याला पाहायला मिळते. रानवाटा या पुस्तकामध्ये त्यांनी एनाक्सिमिया आणि वाघीण अशी एक हृदयस्पर्शी कथा लिहिली आहे. ती वाचून मी खरोखरच प्रभावित झालो आणि आज मला त्या कथेचं या ठिकाणी स्मरण होत आहे. एक एनाक्सिमिया नावाचा साधू तपस्वी जंगलामध्ये राहत होता. जंगलातील प्राणी, पक्षी या सर्वांची सेवा करत होता आणि जंगलात जे काही मिळतं, फळावर वगैरे, त्यावर तो आपली गुजराण करत होता. जंगलातच त्यानं आपली पर्णकुटी निर्माण केली होती आणि घनदाट अशा अरण्यामध्ये तो तिथं राहायचा आणि शेजारी असणाऱ्या गावातल्या लोकांना तो जमेल तशा पद्धतीनं मदत करायचा. आणि जेव्हा जेव्हा त्याला गरज पडेल तेव्हा तो गावामध्ये जाऊन भिक्षा मागून घेऊन यायचा आणि तेवढ्यावरच तो आपली गुजराण करायचा. आणि अधिकाधिक वेळ तो वृक्षाच्या सहवासामध्ये, पक्ष्यांच्या सहवासामध्ये, प्राण्यांची सेवा करण्यामध्ये घालवायचा. अशीच त्याची एका वाघिणीसोबत मैत्री झाली. तो रात्री थंडीच्या कालावधीमध्ये आपल्या झोपडीच्या समोर शेकोटी करायचा आणि त्या शेकोटीवर अंग शेकत बसायचा. आणि त्याच दरम्यान एक वाघीण, दुपारच्या दरम्यान ती वाघीण त्याच्यासोबत यायची, गप्पा मारायची, त्याच्यासोबत संवाद करायची. अशा पद्धतीची त्याची मैत्री त्या एनाक्सिमियाची आणि वाघिणीची झाली होती. एके दिवशी जानूगोंड नावाचा त्या गावातील व्यक्ती जंगलामध्ये काही वन औषधी आणि लाकूड गोळा करण्यासाठी आला आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला, पाऊस सुरू झाला, त्यामुळे त्याला त्याची वाट सापडली नाही आणि तो भरकटला आणि जंगलातच अडकून पडला. आणि मग मदतीसाठी त्या एनाक्सिमियाच्या झोपडीत जेव्हा तो आला, तेव्हा त्याला लक्षात आलं की मध्यरात्र झालेली आहे आणि आता आपण अशा भयानक रात्रीमध्ये, ऊन, वादळ, पाऊस, वाऱ्यामध्ये आता आपण घरी जाऊ शकत नाही आहे. म्हणून तो त्या एनाक्सिमियाच्या झोपडीकडे गेला. एनाक्सिमियाने त्याला पाहिलं. एनाक्सिमियाने जानूगोंडाला खूप रागावला. तो बोलला की अरे म्हणे, एवढ्या उशिरा तुला येण्याची काय गरज आहे, कशाला आलास, अशा प्रकारे तो बोलला. पण आता काही नाविलाज नव्हता आणि एनाक्सिमियाचा स्वभाव हा मदत करण्याचा होता. त्यामुळं एनाक्सिमियानं आपल्या अंगावरचे जे काही कपडे होते ते कपडे त्या जानूगोंडाला दिले आणि त्याला सांगितलं की हे कपडे घालून तू आता या झोपडीमध्ये बैस. थोड्याच वेळात वाघीण यायचा वेळ झालेला आहे. ती वाघीण येईन आणि नुसत्या वासानं सुद्धा अनोळखी माणसाला ती ओळखते
आणि जर तुला ओळखलं तर ती तुझा हल्ला करेल आणि तुझा जीव घेईल. म्हणून एनाक्सिमियाने त्याला आपले घालायचे कपडे दिले आणि त्याला झोपडीमध्ये बसवलं. आणि ज्या वाटेनं वाघीण येणार होती त्या वाटेनं तो एनाक्सिमिया त्या जानूगोंडाचे कपडे घालून गेला आणि रस्त्यामध्ये वाघिणीची आणि एनाक्सिमियाची भेट झाली. आणि वाघिणीनं एनाक्सिमियाला ओळखलं नाही. त्याला कुणीतरी जंगलामधला अनोळखी माणूस आहे असं वाघिणीला वाटलं आणि वाघिणीने त्या एनाक्सिमियावर जानूगोंडा असं समजूनच हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये एनाक्सिमिया गतप्राण झाला. आणि त्यानंतर मग जेव्हा वाघिणीला नंतर लक्षात आलं वास घेतल्यानंतर की अरे आपण ज्या माणसाला मारलोय तो दुसरा माणूस नसून ज्याच्याकडं आपण दररोज जात होतो, त्याच्याशी गप्पा मारत होतो, ज्याच्याशी आपली चांगली मैत्री झाली होती, तो हा एनाक्सिमिया आहे. आणि हे जेव्हा वाघिणीला कळलं तेव्हा वाघिणीनं त्या ठिकाणी खडकावर डोकं आपटून झाडाला धडका देऊन आपला प्राण सोडला. अशा पद्धतीने एनाक्सिमिया आणि वाघीण दोघेही गेले. त्यानंतर जानूगोंडाला लक्षात आलं आणि तो ज्या वाटेने एनाक्सिमिया गेला होता त्या वाटेने जानूगोंडा आला आणि त्याला रस्त्यात लक्षात आलं की एनाक्सिमिया ही मरण पावला आहे आणि वाघीण ही मेलेली आहे. हा प्रसंग पाहून त्या जानूगोंडाला खूप दुःख झालं आणि तो विलाप करत गावामध्ये गेला. गावातील लोकांना घडलेला प्रकार आहे तो कळला. गावातील सर्व लोक त्या जंगलाकडे आले. जंगलाच्या वाटेवर ज्या ठिकाणी एनाक्सिमिया आणि वाघिणी मरून पडले होते त्यांनी खूप हळहळ आणि दुःख व्यक्त केलं. कठीण प्रसंगी वेळोवेळी आपल्याला मदत करणारा एनाक्सिमिया आता आपल्याला सोडून गेला आहे याचं दुःख लोकांना खूप झालं. आणि लोकांनी मग त्या वाघिणीचं आणि एनाक्सिमियाचं त्या ठिकाणी दफन केलं. आणि आजही आपल्याला त्या चंद्रपूरच्या जवळ एनाक्सिमिया आणि वाघिणीच्या कबरी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा प्रकारची एक कथा मारुती चितमपल्ली यांनी आपल्या पुस्तकामध्ये भावस्पर्शी रेखाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. रानवाटा या पुस्तकामध्ये ती कथा आपल्याला जरूर वाचायला मिळेल. अशा प्रकारचे अनेक प्रसंग, प्राणी पक्षी चे प्रसंग मारुती चितमपल्ली यांनी आपल्या वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून रेखाटले आहेत. आपणही त्यांच्या पुस्तकांचं वाचन करावं.